कबर हटवण्याची मागणी करत बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने आंदोलन केलं। तर कारसेवा करून बाबरी पाडली, आता पुनरावृत्तीची हीच वेळ असा सूचक इशारा मंत्री नितेश राणेंनी दिला। विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनीही कारसेवेवरून उघड भाष्य केलंय, पाहूयात। बाबरी मस्जिद तोडत असताना आपण एक दुसऱ्याला विचारत बसलो नाही। आपल्या कारसेवकांनी योग्य ते काम केलं, त्याची अगर पुनरावृत्ती करायची असेल तर हीच ती वेळ आहे। संभाजीनगर कूच का आह्वान करेंगे, कार सेवा के रूप में वहां जाएंगे। छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद मधली कबर हटवा असं म्हणत महाराष्ट्रामध्ये बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेनं आंदोलन केलं। त्याचवेळी मंत्री नितेश राणे आणि विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी अप्रत्यक्षपणे कार सेवेची घोषणा केली। कार सेवा करून बाबरी पाडली, आता हीच पुनरावृत्तीची वेळ आहे असा सूचक इशारा सरकारचेच मंत्री नितेश राणे यांनी दिला। तर विश्व हिंदू परिषदेच्या गोविंद शेंडेंनीही छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने कूच करण्याची तयारी बोलून दाखवली आहे। बाबरी मस्जिद तोडत असताना आपण एक दुसऱ्याला विचारत बसलो नाही। आपल्या कारसेवकांनी योग्य ते काम केलं, सरकार त्यावेळी योग्य ती भूमिका राज्य सरकारने घेतली। त्याची अगर पुनरावृत्ती करायची असेल तर हीच ती वेळ आहे, हीच ती वेळ आहे। त्या समझदारों को इशारा काफी है। संभाजीनगर कूच का आह्वान करेंगे, कार सेवा के रूप में वहां जाएंगे, कार सेवकों के रूप में वहां जाएंगे और उस समय क्या होगा उसी समय उसकी घोषणा करेंगे। सरकार को पर्याप्त समय हम दे रहे हैं, वो विचार करे, मनन करे, योजना बनाए और उस फड़के को हटाए। आता कार सेवा म्हणजे काय? तर कार सेवेमधूनच अयोध्येमध्ये बाबरी मशीद पाडली। आज तिथं भव्य राम मंदिर उभं राहिलंय। 6 डिसेंबर 1992 मध्ये कार सेवेसाठी जमलेल्या जमावानं बाबरी मशीद पाडली। कार सेवा म्हणजे प्रतिकात्मक पूजा। शरयू नदीच्या पाण्यानं प्रस्तावित मंदिराची जागा धुण्याचा कार्यक्रम होता। 6 डिसेंबर 1992 ला विविध राज्यांमधून 1 लाखाहून अधिक कारसेवक अयोध्येमध्ये दाखल झाले होते। पुन्हा कार सेवेच्या माध्यमातून सरकारला औरंगजेबच्या कबरीवरून इशारा देण्यात आला। नागपूरमध्ये बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेनं आंदोलन केलं। औरंगजेबच्या प्रतिकात्मक थडग्याची जाळपोळ करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा औरंगजेबची कबर हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेनं आंदोलन केलं। कोल्हापुरात प्रतिकात्मक हातोडा घेत घोषणाबाजी करण्यात आली। पुण्यातही आंदोलन करत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कबर हटवण्याची मागणी करणारं निवेदन देण्यात आलं। महाराष्ट्रावर आक्रमण करणाऱ्याची कबर महाराष्ट्रामध्ये हवीच कशाला असा सवाल करत हिंदुत्ववादी संघटनांसह सरकारच्या मंत्र्यांनी सुद्धा ती हटवण्याची मागणी केली। मग मुघलांची निशाणी असलेला लाल किल्ला सुद्धा पाडा असं आव्हान म्हणाले। तर पुरातत्व विभागाने 50 वर्षांपूर्वी कबर संरक्षित केली म्हणून संरक्षण करण्याची वेळ आली, पण महिमा मंडन होऊ देणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी ठणकावलंय। इथे हजारो विषय पेंडिंग आहेत आणि त्या विषयांकडे तुम्ही लक्ष देऊ नका, तुम्ही फक्त औरंगजेबाकडे लक्ष द्या, ये टारगेट है। मैं तो चाहता हूं कि तुम लाल किला भी तोड़ दो। मैं तो अपील कर रहा हूं कि सबसे बड़ी निशानी इस देश में अगर मुगली की कुछ है तो वह लाल किला, जहां पे आखिरी मुगल रहा करता था बहादुर शाह जफर, जिसको औरंगजेब कर समझ के कल जलाया गया उसका पुतला। इनको ये भी मालूम नहीं कि बहादुर शाह जफर है कौन और औरंगजेब है कौन। सांगा आरएसएसला फरमान काढा म्हणून। बजरंग दल, विश्व हिंदू परिषद हे आरएसएसचीच पिल्लं आहेत ना, सगळी भाजपचीच पिल्लं आहेत। मग हे सगळं वातावरण खराब करून लोकांना त्रास देण्यापेक्षा तुम्ही शासकीय अध्यादेश काढा। हिम्मत आहे काढण्याची? या क्षणी औरंगजेबाच्या कबरीच्या भोवती केंद्र सरकारचं पोलीस दल आहे, मग ते का ठेवलंय? संरक्षणासाठी केंद्र सरकारचं पोलीस दल आणि ती जागा केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे। मग ही नाटकं कशा करताय तुम्ही?
ASIने त्याला 50 वर्षापूर्वी संरक्षित म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे आणि म्हणून त्याचं संरक्षण देखील करायची जबाबदारी ही राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर येऊन पडलेली आहे। काय दुर्दैव आहे, ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारलं त्याच्याच कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतं। पण एक वचन तुम्हाला निश्चितपणे देतो, काहीही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचं महिमा मंडन होऊ देणार नाही, त्याचं उदात्तीकरण होऊ देणार नाही। त्याचं उदात्तीकरण करण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिरडून टाकण्याचं काम या आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। हे वचन छत्रपती शिवरायांच्या या मंदिराच्या समोर आपल्या सर्वांना मी देतो। औरंगजेबच्या कबरीवरून वाद सुरू झाल्यानंतर कबरीची सुरक्षा वाढवण्यात आली। 30 पोलीस अंमलदार, होमगार्डसह SRPFची एक कंपनी इथे तैनात करण्यात आली आहे। एक DYSP, 3 PI, 30 पोलीस अंमलदार, काही होमगार्ड आणि एक SRPFची कंपनी पण प्रिकॉशन म्हणून आपण ठिकठिकाणी लावण्यात आली नाही। आज शिवजयंती आणि या दोन्ही याच्यामुळे आम्ही लावण्यात आलेला आहे, बाकी आम्ही नंतर। तर शिंदेच्या शिवसेनेत मात्र यावरून मतमतांतर दिसत आहेत। महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाला गाडल्याची निशाणी म्हणून फक्त थडगं राहू द्या, बाकीच्या खर्चाची गरज नाही, असं केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी म्हटलं। औरंगजेब याचं थडगं महाराष्ट्रात नाही पाहिजे। ज्यांनी देशावर आक्रमण केलंय अशा इंग्रज अधिकाऱ्यांची सुद्धा थडगी नाही पाहिजे, ही आमची मागणी आहे। औरंगजेब म्हणजे मुस्लिम समाजाचा देवता नाही। औरंगजेब याच्या कबरीला मुस्लिम धर्मग्रंथातही स्थान नाही आहे। खरं म्हणजे त्याच्यावर एवढा लाखो रुपये खर्च करण्याची आवश्यकता नाही। त्याचं फक्त त्या ठिकाणी थडगं असलं पाहिजे की जे महाराष्ट्रामध्ये आम्ही औरंगजेबाला गाडलं एक निशाणी म्हणून त्याचं एक थडगं त्या ठिकाणी ठेवण्यात यावं। बाकी त्या ठिकाणी एवढा खर्च आणि बडेजाव ठेवण्याची मला वाटते आवश्यकता नाही। 27 वर्ष संभाजीराजांच्या हत्येनंतर 27 वर्ष छत्रपती ताराराणींनी त्या मोगल सम्राटासोबत संघर्ष केला, तो वार्धक्याने तिथे मेला आणि तिथे त्यांना थडगं बांधलं। आता आपल्या जे आपले महापुरुष आहेत, छत्रपती शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती ताराबाई, आणि यांनी ज्याच्याशी लढा दिला तो याच महाराष्ट्रात गाडला गेला, याचा काहीतरी पुरावा पुढच्या पिढीपर्यंत असायला पाहिजे ना। औरंगजेबाची कबर नकोच ही भूमिका मुख्यमंत्री फडणवीसांनी सुद्धा स्पष्ट केली। मात्र त्याचवेळी पुरातत्व विभागाच्या निर्णयामुळे कशी अडचण आहे त्यावर देखील त्यांनी बोट ठेवलं। पण आता मंत्री नितेश राणे आणि विश्व हिंदू परिषदेकडून कार सेवेचा देखील सूचक इशारा देण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।